पाहूयात किती ओव्हरची मॅच, 3 ओव्हरची मॅच, पंच 3 ओव्हर. ओके, आई कालिका माता अर्नाळा किल्ला आणि एकविरा नायगाव 10 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट होणं गरजेचं आहे, त्यासाठी थोडीफार घाई करा. ओके चला मॅचला होती सुरुवात. पाहूया पहिला बॉल, पहिला बॉल फुल टॉस डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफचे आल्यात खेळाडू, बरोबर झेल टिपलाय. पहिल्याच बॉलवर सतीश गोट्याबाद, पहिला धक्का. आई कालिका माता अर्नाळा किल्ला या संघाला गॉन. टँक पहा फुल टॉस चेंडू होता, बॅट स्विंगला ताकद होती, परंतु त्या ताकदीला टायमिंग नव्हतं. कदाचित टायमिंग असतं तर चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा गेला असता. टायमिंग नव्हतं, फटका फसला आणि लॉंग ऑनच्या खेळाडूने कुठल्याच प्रकारची चुकी न करता खूप चांगला झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवर गोट्याबाद. जितू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मागील मॅचचे हिरो आयुष मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता पाहूया आयुषचा खेळ आणि जितूचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. खूप चांगली सुरुवात संचित कोळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये करतायत. आई एकविरा नायगाव आणि त्यांच्या गेस्ट आई कालिका माता अर्नाळा किल्ला. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया पुढचा बॉल. ओ यावली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, भरपूर वरून होता, कट करायचं होतं, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, त्या कारणानं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहा इकडून तुम्हाला धाबा बनवावे लागणार आहेत. पहिल्या बॉलवर विकेट म्हणजे फार मोठं दडपण आहे. आता या दडपणला झेलत असताना कशा प्रकारचा खेळ, किती धाबा बनणार आहेत. पुढचा बॉल 1 सेकंड रेडी आहेत. ओ यावली वेगवान बॉल, खूप चांगला बॉल, पॉवरफुल बॉल. काय जबरदस्त बॉलिंग आहे, ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि ही पेशकश आहे. या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पेश केल्यात आणि पाहूया आताचे पहिले 3 बॉल. पहिल्या बॉलवर पुढचा बॉल. ओ यावली मिस केला, यावली मिस केलाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडूकडून जबल पास होऊन निघून गेला चेंडू आणि आता खूप चांगले फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू गेले, चेंडूला अडवलं. यस 22 किती धाबा, 2 धाबा आणि 2 धाब्यांनी अखेरकार धावांचा धावफलकाला सुरुवात झाली. 4 मध्ये 2 या धावापर्यंत सुरुवात आहे. 2 वर 1 हे सुद्धा विसरून चालणार नाही. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगला कंट्रोल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये ठेवला आहे संचित कोहली. वन्स अगेन 2 वर 1. पुढचा बॉल पाहणार आहोत. ओ वेगवान बॉल, वाईड यॉर्करच्या थोडा आतमध्ये होता, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. परफेक्ट वाईड यॉर्कर. पहा येस ये हुई ना बात, ही आहे ताकद. आणखीन एक डॉट बॉल. आता 5 मध्ये 2 झाल्यात. फार मोठ्या अडचणी वाढल्यात कारण पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या नाहीत. हे फार दडपण वाढवणारी गोष्ट आहे. आता पाहूया दडपणला कुठपर्यंत नेणार आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल सुद्धा डॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 धावांचं षटक आणि यस पंच नाही. चला हेलो हेलो टांगो लास्ट शेवटची या अगोदरची पहिली ओव्हर पहा. जबरपास विकेट मेडन ओव्हर. 22च्या जर 2 धाबा सोडल्या प्रशांत तर ती विकेट मेडन ओव्हर होती. इतकी पॉवरफुल बॉलिंग आपण पाहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात निमेश आल्यात. अजून एक गोलंदाज, वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आल्यात. आता पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करणार आहेत, किती धाबा बनवणार आहेत. एका षटकाला तुम्हाला मोठं बनवावं लागणार आहे.
त्या षटकामध्ये तुम्हाला किमान 2 मोठे ब्लास्ट, किमान 2 मोठे फटके आणावे लागणार आहेत. पाहूया, लेट्स सी काय घडतंय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल गेला सिंडो सीमारेषा पार, आर पार, सीमा पार, षटकार, 6 धावा. हेलो फटका पहा, शॉट ऑफ पुल पॉवरफुल आणि पॉवरफुलचा हा फटका चेंडूला पाठवलं 6 धाब्यांसाठी. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. या अगोदरच्या ग्रुप स्टेजच्या पहिल्या मॅच मध्ये केलेली बॅटिंग आणि त्या बॅटिंगला कायम सुरू ठेवलंय. पाहूया काय घडतंय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल. निमेश रेडी आहेत आयुष समोर. 8 वर 1 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. याबली लॉंग लेंगला चेंडू निघून जातोय. एक कंप्लीट आणि एकापेक्षा अधिक काही नाही. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत या षटकामध्ये पाहतात आपण. 9 धाबा धावफलकावरती आहेत. 9 वर 1 आतापर्यंत कहाणी आहे. जितूला आता बॅटिंग करावी लागणार आहेत, कारण जितूने ज्या प्रकारचा पहिल्या षटकामध्ये केले का तो विसरावा लागणार आहे. पाठीमागे काय झालं ते विसरावं लागणार आहे. पुढे काय करायचं आहे, पुढे किती धाबा बनवायचे आहेत ते तुम्हाला सर्वात महत्वाचं असणार आहे. पुढचा बॉल. ओ यावली बॅटची आहे. शॉर्ट टर्नमॅनला वॉड कॅच आणि आमच्या 12th बॅचचा अजून जल्लोष पहा. दुसरा विकेटचं बदन गॉन. टाकू अंडरम क्रिकेट असो, ओरम क्रिकेट असो, सर्वात मोठा की फॅक्टर 12th मॅन असतो. त्याचा सपोर्ट, त्याचा जल्लोष सर्व काही दाखवून देतं या मॅच मध्ये तुम्ही किती पुढे आहात. कॅच पहा. हा बॉल पाठीमागे बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनला ओ व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. स्वतःला जज करून खूप चांगला जल टिपलाय. आणि आता जितू, त्याला सुद्धा मधून सोडावं लागलंय. धाबा बनवाव्या लागणार आहेत. इकडून जर तुम्ही धाबा बनवल्या नाही तर तुमचं दडपण वाढणार. पाहूया, लेट्स सी काय घडतंय. विकेट आले. ओ व्हॉट अ बॉल, मॅग्निफिसंट बॉल, वाईड यॉर्करचा परफेक्ट बॉल आणि पाठीमागे चेंडू निघून गेलाय. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावफलकावरती आहे आतापर्यंत 10. पहिल्या बॉलच्या षटकारानंतर काय जबरदस्त पलटवार केलाय आणि तो पलटवार करत असताना आई कालिका माता अर्नाळा संघ थोड्याशा अडचणीमध्ये आहेत. आयुष पुन्हा एकदा त्या फेम मध्ये दिसायला लागेल. ती बॅटिंग करायला लागणार आहे. त्या धाबा बनवाव्या लागणार आहेत. पाहूया पुढच्या बॉलवर काय घडतंय. 10 वर 2 पुढचा बॉल. फटका खेळलाय, बराच वेळ लावत आहे. लॉंग ऑफचे खेळाडू आल्यात आणि सहज सोपरीतने जेल टिपलाय. मोठ्या विकेटचं बदन. आयुष बाद. तिसरा धक्का. आई कालिका माता अर्नाळा या संघाला गॉन. चिराग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. संचित बॉलिंगला यायच्या अगोदर एक गोष्टीचा उल्लेख झाला होता. अजून एक वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. निमेश सॉरी. आणि निमेशने जो काय आतापर्यंत खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. पलटवार, फार मोठा पलटवार या मॅच मध्ये आणून ठेवलाय. पुढचा बॉल. यावली फट्टा खेळलाय. खेळाडू जात आहेत. 2 खेळाडू पाठला करतायत. 2 खेळाडू पैकी एकाने अडवले. खूप चांगली फिल्डिंग. किती कंप्लीट. 3 धाबा कंप्लीट झाल्यात. टँकू आता शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ आहे. इकडून तुम्हाला किमान 12 किंवा 15 धाबा
चला थोडीशी घाई करा प्लीज नायगाव संघ, थोडी घाई करा. एकविरा नायगाव संघ काय जबरदस्त पलटवार आतापर्यंत या मॅच मध्ये केलाय. एक मोठा ब्लास्ट आपण आयुषच्या पाठमधून पाहिला होता. आता पाहूया काय घडणार आहे, किती धाबा येणार आहेत, किती धाबांचा बचाव होणार आहे आणि किती धाबांचं टार्गेट सेट करणार आहेत एकविरा नायगाव या संघासमोर. शेवटचा आणि अंतिम षटक. विशाल कोळी पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर कडून खेळाडू येत आहेत. एक कंप्लीट फेकी त्याहून वेगवान होती आणि खूप चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल विशाल कोहली वन्स अगेन रेडी आहेत. हो खूप लांबचा बॉल, खूप चांगला बॉल, वाईड यॉर्कर, परफेक्ट बॉल आणि पाठीमागे चेंडूला अडवलं होतं. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. 15/3 आयुषने ते षटकारला ऑन केलं होतं पहिल्याच बॉलवर. तिकडून तो मोमेंटम थोडाफार आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जो काय पलटवार केलाय एकविरा नायगाव या संघाने तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. 15/3 शेवटचे 4 बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत, लॉंग ऑनचे खेळाडू आलेत. सहज सोपरीतीने झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद, चौथा गडी बाद, गॉन. टांकुडूचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आदू आल्यात, आदर्श आदू मैदानाच्या आतमध्ये आल्यात. फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. अडचणीचं कारण 15/4. अडचणीचं कारण प्रश्न एकच आहे, तुमची ज्या वेळेला पहिली विकेट गेली त्यावेळेला तुमची मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग झाली नाही. मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग नाही झाली त्या कारण धावा थांबल्या, विकेट जात राहिल्या, त्यामुळे संघ अडचणीत आला. कदाचित तुमची मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग झाली असती तर धावा सुद्धा झाल्या असत्या. त्यामुळे फार मोठ्या तडफणामध्ये आहेत. अजून मॅच संपलेली नाहीये पहिल्या इनिंगची. एखादा मोठा ब्लास्ट तुम्हाला मॅच मध्ये अजून पुढे नेऊन, पण एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. 3 चेंडूचं खेळणं बाकी आहे. लेट्स सी काय घडतंय. विशाल कोहली वन्स अगेन रेडी आहेत. ओ यावेळी वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर आणि अँगल चेंज झाला. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि वाईट चेंडू जबल पास होऊन ऑफिशियल पंचांनी घोषित केला. 16 धाबा धावपल करतेत. काय जबरदस्त बॉलिंग विशाल कोहली, पॉवरफुल बॉलिंग. पहिल्या षटकापासून जो काही आतापर्यंत खेळ केलाय एकविरा नायगावच्या बॉलर्सनी तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. पाहूया वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल घेऊन विशाल. ओ याबली वेगवान बॉल येस चेंडू यश आणला. बॅटची एज पाठीमागे बरोबर यशांच्या जाऊन चेंडू आदलला. आणखीन एका विकेटचं बदन गॉन. टँकू दोन्ही संघाच्या संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे. जेम्स बॉन्ड अर्नाळा कॅप्टन आणि साईनाथ अर्नाळा दोन्ही संघाचे संघाने या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्या अगोदर नवीन फलंदाज हार्दिक आल्यात परंतु धाबा सुद्धा बघणार आहोत. धावपल आतापर्यंत 16. शेवटचे 2 बॉल पाहूया. शेवटचे 2 बॉल. वा हार्दिक आलाय आणि तो षटकार घेऊन आलाय. 6 धाबा. टांकू शेवटचा आणि अंतिम बॉल. फटका पहा. फुलर लेन बॉल, फुल फेस ऑफ द बॅट. थोड्या क्रॉस झाले होते आणि त्यानंतरचा ऑन साइडला पॉवरफुल ताकदवर स्ट्रोक च्या बॉलला पाठवून दिलं. 6 धाब्यांसाठी
22 22 शेवटचा बॉल. ज्या गोलंदाजीला आतापर्यंत पॉवरफुल बनवलं होतं आता षटकार आलाय. पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणखीन एक. वा 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 वा. व्हाट अ फिनिश, व्हाट अ फिनिश बाय मिस्टर हार्दिक. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 28 झाल्यात. 29 टार्गेट सेट केलंय एकविरा नायगाव या संघासमोर. चला दोन्ही संघाचे संघटक या लगेच या. थँक्यू. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. प्रमोद लिले एका साईडला आहेत, साईनाथ अर्ना टीमचे. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. चला प्लीज, क्विक फास्ट, बी फास्ट. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचंय प्रत्येक संघाने. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. चला फिल्डिंग सेट करा लवकरात लवकर. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ करायचंय. 29 धावांचं लक्ष्य घेऊन उतरतील. अतिशय चांगली आणि अप्रतिम नेत्रदीपक स्पर्धा पाहायला मिळते. चला दोन बॅटर घाई करा. या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी, रमेश, बॅटरीची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे, नरेश डीजे काल्हेर, त्यानंतर एकविरा बोट, गोट्या नाखवा यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. व्हॅलेंटाईन बोट यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. गिडियन बोट यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. जय महाकाली बँड पथक यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. विजय स्मृती बँड पथक यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. यश म्युझिकल बँड सातपाडी यांचा सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. या सर्व व्यक्तिमत्वांचं विशेष आभार आहे. चला मॅच सुरू करायची आहे. 29 धावांचं लक्ष्य घेऊन उतरलेत. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होत आहेत. मिथून पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज. संदीप किनी दुकटन यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेत मिथून यांच्यासाठी की ऑल द बेस्ट या संघाला. पहिलाच बॉल फोर्स केले या बॉलला. एक नंतर डेफे यावेळेला ऑन साईडला संचित कोळीच्या बॅटमधून चांगला फटका तर आहे, परंतु चांगला झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं या वेळेला जरूर आपण पाहतायत पतन झालंय. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. थँक्यू. चला बॅटर जरा घाई करा, बॅटर जरा घाई करा.
पहिल्या बॉलवर एक निमेष साधनेच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवर खूपच उंचीवर बॉल गेला होता आणि काय जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ॲब्सोल्युटली गुड कॅच ऑफ क्वालिटी. विशाल कोळी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सध्या डबल ए बॅटचा वापर करत असताना पाहायला मिळत आहेत. ब्रँड आहे डबल ए, कारण जफरभाई पटेल कुडूस टीमचे एक अप्रतिम माजी खेळाडू ज्यांनी या ब्रँडेड बॅटचा अगदी मात्र मार्केटमध्ये आल्यानंतर डबल एचा ब्रँड आता सध्या झळाताना आपल्याला पाहायला मिळतो. एक काळ असा होता की 15 जणांचा हात एका बॅटला लागायचा, परंतु आत्ताचा काळ बदललाय की एक एक खेळाडूकडे जवळजवळ 4-4, 5-5 बॅटेड ब्रँडेड पाहायला मिळतात. कारण क्रिकेटचा हा खेळ फक्त आता खेळ नसून तर आयुष्याचा भाग बनलाय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. कारण कालिका माता अर्नाळा किल्ला हा संघ सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 29 धावांचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी केली. सध्या आपण पाहिलं तर मिथून विशाल कोळी समोर अनेक खेळ्या आहेत विशाल कोळीच्या नावावर. या वेळेला बॉलला लेफ्ट केलं होतं, सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. अक्षय नाईक वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतील, 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 29 धावांचा पाठलाग करताना 2 वर 1. एकदा मात्र या बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला होता. बॉल पाठीमागे निघून जाईल. बॉलला रोखण्यासाठी जीवाची आकांक्षा केली जाते. 2 रन, तिसऱ्या रनसाठी पलटलेत. बॉल हातामध्ये ठेवून त्याचा काहीच फायदा झाला नाही. बाईटच्या स्वरूपात यावेळेला आपण पाहतायत ही रन मिळेल असं वाटलं विशाल कोळी यांना की बॉल मात्र या ठिकाणी अनफेअर असेल, परंतु फेअर डिलिव्हरी बाईटच्या स्वरूपात. कारण वाईड लाईनच्या आतून बॉल कदाचित यावेळेला पिच झाला आणि निमेश सान्नेला सुद्धा तेवढं माहिती आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर 3 रन्स मिळतील बाईटच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. कोणीही भाकीत करू शकत नाही. या सामन्याचं प्रत्येक अप्रतिम अपडेट आपल्याला पाहायला मिळतं. लाईव्ह सुरू आहे सध्या DBN लाईव्हला आपण आहोत. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर पुढे सरसावतील. बॉल थांबलाय. 1 नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटले. तिथे मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. ऐन वेळेला कॉलिंग चांगलं झालं. एस नो अँड वेट, हो नाही आणि थांब, या 3 गोष्टींचा जरूर मुखातून उच्चार केला विशाल कोळीने आणि आपली विकेट सेफ ठेवत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 6. शेवटचा बॉल 13 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल 23. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मिथूनच्या हातामधून बॉल सुटलाय आणि 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 21 रन. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. हातवारे लगेच गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणा. कॅप्टनला विनंती करेन, हातवारे लगेच गोलंदाजी मार्कला आणायचं आहे गोलंदाजाला. 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. जेम्स बॉन्ड अर्नाळा वर्सेस एका साईडला आपण पाहणार आहोत साईनाथ अर्नाळा. 2 टीम्स एकमेकांना जरूर पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतील एकमेकांसमोर. चला घाई करा, वेळ ओढू नका प्लीज. 12 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. 12 बॉल 21. अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेला आयोजकांनी घेतली गेले. रात्रंदिवस कष्ट करत असताना अगदी आयोजक म्हणजे आमच्या पडद्या पाठचे हे रिअल हिरो आहेत ज्यांनी व्यासपीठ हे उभं केलंय. म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करण्याची मजा असते ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नसते. आणि हे शून्यातून विश्व निर्माण करण्याची हीच ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म विकेटने थोडासा अडथळा निर्माण झालाय.
सध्या आपण पाहिलं तर थोडासा पावलांमध्ये बिघाड होत असताना पंचांनी लगेच सांगितलं डेड बॉल. आणि कधी कधी चांगला निर्णय असतो. अशा वेळेला तुम्ही बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर आपण ओके आहोत का, बरोबर बॉल टाकण्यासाठी परफेक्शन आहे का, या सगळ्या गोष्टी मात्र स्वतःला समजावाव्या लागतात. अन्यथा बॉल कधी कधी बिमर, कधी कधी 2 टप्प्याने सुद्धा जातो. फुलटॉस बॉल, बॅटच्या अगदी खालून बॉल निघून जातोय. मिथुन यांच्या हातामध्ये टाळ्यांचा कडकडाट, चिअर अप करतायत. मात्र इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना आता 11 बॉल आणि 21 रन हे सामन्याचं समीकरण. निमेश सान्नेला विशाल कोळी काहीतरी सांगतोय, धीर देत आहेत. कारण धीर हा शब्द आपल्या अगदी जवळचा मित्र असतो. संयम राखा, सबर का पल मिठा होता है असं म्हटलं जातं. संयम राखावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, ही वेळ जाईल. प्रत्येकावर वाईट वेळ येत असते, यातही मात्र शंका नाही आहे. परंतु त्या वेळेला कसं समोर जायचं हे आपल्याकडे असलं पाहिजे आणि निमेश सान्नेने तेच केलंय. ही वेळ ही जाईल आणि आता मात्र या वेळेला चांगला फटका खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून पायाने मात्र बॉल ह्या वेळेला ढकलून काढलं. फाईन लेगला चौकार येत असताना खणखणीत चौकार. 4 रन, 12 रन. आता विजयासाठी 10 बॉल 17ची आवश्यकता. चांगला फटका खेळला होता. बॉडमॅनचा चांगला वापर केला. अगदी पायावर बॉल जाऊन आदळला आणि तिथून बॉल डायव्हर्ट झाला आणि सरळ फाईन लेगच्या दिशेने निघून गेला. चौकार आलाय. निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. गोलंदाज सज्ज होईल. 10 बॉल आणि 17 रन. निमेश सान्ने पुन्हा एकदा चांगला कमबॅक केला बॅटिंगच्या जोरावर. पुन्हा एकदा बॉलर तयार. हेमंत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट. चांगला फटका, परंतु तेवढंच मात्र प्रयत्न चांगले केले होते. सरळ बॉल निघून जाईल. पंच यावेळेला विचारपूस करतायत, षटकार आहे का. यस, डेफिनेटली षटकार येतोय. निमेश सान्नेच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका. षटकारात परावर्तित केलंय. चांगले प्रयत्न केले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय, जे घर बसल्या पाहत असतील वा डीबीएन लाईव्ह काय टेलिकास्ट तुम्ही दाखवतायत. 11, 8 बॉल आणि 11 रन हे सामन्याचं समीकरण. 8 बॉल 11 रनची आवश्यकता आहे. कडून खेळताना सुद्धा त्याने भरपूर वेळ करिअरमध्ये गाजवला. त्यानंतर मुकेश गावडच्या जोडीने इंडियन स्पोर्ट्स या टीममध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. 40+ क्रिकेट आता सध्या खेळत असताना आपण पाहू शकतायत. आणि एकगाविक फॉर्मॅट. 8 बॉल 11. हेमंतने कमबॅक केलंय. फुलटॉस बॉल होता. सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक. तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केले. 1 रन मिळत असताना आता बॉल आहेत तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 10 रनची आवश्यकता. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतोय. हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट असतं की समोरचा प्रतिस्पर्धी संघ कोण आहे त्यापेक्षा आपली कामगिरी कशी होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. 7 बॉल आणि 10 रन. विशाल कोळी सध्या विचार विनिमय करतायत. यानंतर दोन्ही टीम्स सज्ज राहायचे आहेत वेळीची दिरंगाई करताना. हलक्याशा हाताने चिप शॉट. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत या वेळेला डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु ऑलमोस्ट पोहोचलेत. अक्षय नाईक यांची करडी नजर आहे. कोण म्हणेल की 40+ हे 2 खेळाडू आहेत. एकदा जोरदार टाळ्या या 40+ खेळाडूंसाठी येऊ द्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुपर. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत 21 धावा. आता 8 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये 8 रन हे सामन्याचं समीकरण. पैसा वसूल मॅच सध्या ही मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत. 6 बॉल 8. चला थोडंसं स्पीडअप करा. घड्याळ जवळजवळ 5:45 वाजण्याच्या सुमारास
घड्याळाचा काटा थांबणारच नाहीये आपल्याकडे. 6 बॉल 8. 6 बॉल 8 रन. 6 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला अप्रतिम सिंगल डबलला महत्व दिलं शेवटच्या बॉलवर. 6 बॉल 8 रनची आवश्यकता आहे. अगदी सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. इथे विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल हेच गोलंदाजाला माइंड सेट केलं असेल. काय फटका खेळला होता. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. 5 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम गुड प्लेसमेंट. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. हे क्रिकेट आहे. उत्तम उदाहरण पाहायला मिळतं. कारण शैलूला माहिती आहे प्रत्येक बॉल तर बॉलर आपल्या रडारमध्ये देणार नाहीये. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. आणि प्रत्येक बॉल हा षटकार आणि चौकारांचा पाडा बोलायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी क्रिकेटला बेसिक क्रिकेट जाणलं पाहिजे ते दाखवलंय. आणि या वेळेला लेग लान्स. वाह विशाल कोळी फिनिश केलं या बॉलला. मात्र या सामन्याला मॅच या संचित कोळी आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. मयूर गजानन मेहर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच संचित कोळीला देणार आहोत. चला या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार संचित कोळीने निर्धाव षटक टाकलं. सुपर बॉलिंग करत असताना या मयूर गजानन मेहर यांच्या शुभ हस्ते देऊया मॅन ऑफ द मॅच. या संचित अतिशय चांगला अप्रतिम चांगला खेळ केला. संचित वेल बॉलिंग सुपर बॉलिंग करत असताना या आपण देऊया कैलासवासी मैना धर्माजी मेहर यांच्या स्मरणार्थ मयूर गजानन मेहर यांच्याकडूनच ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली आणि मेडन ओव्हर टाकत. संचित जास्त वेळ घेणार नाही. कसं फिलिंग आहे मॅन ऑफ द मॅच आणि टीम वर्क कसं राहिलंय? खूप आनंद होतोय जिंकतोय तर. आणि आता पुढे पण जिंकण्याचा प्रयत्न असेल आपला. थँक्यू व्हेरी मच संचित कोळी यांना आपण पाहिलं तर एक मेडन ओव्हर आणि जबरदस्त गोलंदाजी करत ठरला प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया आता आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी असतील पुन्हा एकदा नवापूरचा आवाज मिस्टर कौस्तुभ मेहर. धन्यवाद. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. चला आणखीन एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. आता खरी मजा येणार आहे. साईनाथ 11 अर्नाला आणि जेम्स बॉन्ड अर्नाला दोन्ही संघ अर्नाळाच्या मधले आहेत. आणि दोन्ही संघांचा खेळ जर पाहिला तर फार मोठा आहे. अब्राम कोहलीच्या हातामध्ये चेंडू सपवला गेलाय. पहिल्या षटकामध्ये
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रुशल आणि प्रथमेश, प्रथम कुडू हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. पाहणार आहोत अब्राम. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचे खेळाडू आले आहेत. सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय आणि पहिल्याच बॉलवर फलंदाज बाद. पहिला धक्का जेम्स बॉन्ड अर्नाळा या संघाला गॉन. टँकर सहज सोप्या रीतीने स्वतः कर्णधार चेंडूखाली आले आणि सहज सोप्या रीतीने कुठल्याच प्रकारचं चुकी न करता जेल टिपला. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिल्याच बॉलवर विकेट येणं म्हणजे फार मोठं दडपण वाढण्यासारखं झालंय. पाहूया काय घडणार आहे. अब्राम वन्स अगेन रेडी आहेत. आता बॅटिंग करायची आहे.